करायचो कधी संडास कर गेला शिमाय लहान पोराला सांगत का मला विचारत का का झालं घरीच राहायचं काही गावातलं माहिती आहे तुला का झालं गावात पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाली पाटलाच्या लग्नानंतर 15-20 वर्ष झाली मग 15-20 वर्षावर तू पाटलाने काय पोरं मारलं खोटं काहीच नाही काहीच आहे ना अहो 36 कोटी देवाची मेहरबानी झाली 36 कोटी देवाची मेहरबानी झाली पाटलाने आवे रात्रीतून 3 पोरं झाली तीन मुलं झाले 3 पोरं कारभारी फक्त तेवढे देवा जास्त देवा काऊ नाही अहो जास्त लेवत पैदा झाले असते ते दारू पिऊन नाणी तोंड टाकणारे लोक भूत भात जास्त तयार झाले असते म्हणून देवाने विचार केला ना वरच्या वरचं ऑपरेशन करून टाकलं हो का मग त्याचे नाव काय ब्रह्मा विष्णू महेश अय्या ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे साक्षात ते परमेश्वराचे होता देवाचे होता काय हो पाठीसारखं मस्त आनंदात असतील अरे खूप आनंदात आहे लई मोठा सोहळा असेल त्यांच्या घरी अरे या फळूच्याचा भोवताल 5 गावाने निमंत्रण नाही जेवणाचा माझ्या नावाने पत्रिका दिली आहे तुमच्या नावाची अरुण नामदारा खडसे मुक्कामपोट चापेगिरी तहसील गुजरात आणि माझी तू या नावाची पत्रिका दिली मग काय झालं का सांगू गोपे तुझ्या नावाची पत्रिका दिली आणि मग हातात दिली तसाच वारा जोरानं आला आणि तू पत्रिका हातातून निसटली आणि खाली चिखला पडली याची नाही पडली हे बाळे त्याची पडली त्यानं 5 मिनिटं म्हणते ना मग बघायला बांब लावशील चाल मी नाही येत तुम्ही तुला 4 म्हणतो ना अहो नाही येत ना नाही जाऊ हो नाही येत मी नवरा का कोण हो हिरवाचा भाऊ आहे चाल मस्त आहे बाई लहान साहेब मोठा मस्त आहे चाल अहो काहीतरी बोलत चालत चला देवाचे नाव घेत चला नाहीतर काय चला मला देवाचे नाव नाही मला देवाचे नाव नाही मग काहीतरी ऐक तुम्हाला मला शिवाराम भवानाचे नाव आहे खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली बानू नवरी नटली लालबाई सुपारी फुटली बानू नवरी नटली लालबाई सुपारी फुटली बानू नवरी नटली बानू पाटील बाबा ओ पाटील काकाजी दोस्त नमस्कार माझी नमस्कार जी असा इमानदार दोस्त पाहिजे बाबा भलता इमानदार आहो मी दोस्त मी सांगितलेलं काम केलं का केलं जी कोणतं काम सांग घरी गेलं बायकोले आणलं का हो पुढे हे का पानं कधी दिसते दुर्गा देवी इकडे इकडे मार हे असे धंदे केव्हापासून शिकला काऊ लाता खाते का तुले अरे कसे तुम्ही बोलताय बळा जोडे मारतील लावले लोक अरे काय साठी काय साठी म्हणजे मी का म्हटलं तुझ्या बायकोने घेऊन ये तुला कोणाला आणलं हे माझी बायको बाबा ही बायको व्हायची अरे माझी बायको होय नाही नाही अरे तुम्ही आता आनंद मामा का आपण पुन्हा कोणत्या तरी बाईले पटवून आणलीस ही बायको नाही बाई नाही हो बायको हे माझी बायको नाही बरोबर आहे हे माझी बायको नाही होय हा माझा नवरा म्हणून मी त्याची बायको तसं नाही म्हणत रे हा तुझ्या घरी मी आलो नाही का आले
आणि तुझी बायको पाहिली नाही का? पाहिली म्हणून म्हणतो का हे तुझी बायको नाही? आजी होय माझ्याला नाही. तुम्ही आता पहा मोठा उपाधी का बोल नाही होय अरे नाही नाही अव राहू द्या. नाही माझी अव राहू द्या. नाही होय, नाही होय. अव राहू द्या. पडपड लावले येतं एवढं समजे फक्त का बस करता जास्त बोलत नाही बिलकुल पायाची मांडी तोंडावर बोट बडबड लावते माती खाया सरळ माझी धामण तोंड्या बाई माझी बाजू साहेब हा माझी दोस्त आहे मग होती याने एक काम सांगितलं, भाऊ घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. यानं बायकोला नाही आणलं आणि तुले घेऊन आला आणि तुलेच म्हणजे माझी बायको. पाटील साहेब यांची गोष्ट खरी आहे जी खरी आहे. हाच माझा नवरा आहे जी गणपती परमेश्वर आहे खरं हो जी खरं सांगते तो नवरा होय. हो मग तुमच्या नवरा बायकोमध्ये एवढा फरक कसा आहे? खरं हो, म्हणजे तू आहे 6 फूट उंच आणि ह्या आहे 3 फूट. हो हे वक्राचं रुग्ण कुठून आणलंस तुला? पाटील साहेब तुमची गोष्ट काही चुकीची नाही हा. अहो तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावातले लोक सुद्धा मला अशीच म्हणतात बरोबर आहे ना? का सांगू जी माझ्या मैत्रिणी सुद्धा मला अशीच म्हणतात हो. अजी जेथे गेला तिथे माझी अशी बेइज्जती होते माझ्या बापानं लग्न लावून दिलं ना सपन सुद्धा माझ्या जीवाचा बरोबर आहे, बरोबर. का सांगू जी अजी जेथे गेला तिथे माझी बेइज्जती होते सप्पा सत्याला यायच्या बाई सप्पा सत्याला हो हो. अरे जय कालीबाई महिला कीटकलो आपल्याला कीटक शिक्षक आपली ताकद पाहता भाऊ पहिले आणि मग बायको जोर काढा. इथं ताकदी दाखव करी. मग म्हणे एवढी ताकद आहे तुला जमिनीत टाकून नाही कोण्या दिवशी काय असा करशील टाकलं तरी मी धरणार होतं मी राजा पहिले झाले. हा. दोस्ता सगळं जाऊ दे. बोला आजच्या दिवस तुझी बायको माझ्या बायको बरोबर बाजारला पाठवा. पाटील हा. तुम्ही म्हणाल ना मी ऐकलं हो, ना हो. तुम्ही म्हणल्याप्रमाणे घरी धावत केलं पाटील साहेब. हा. आपल्या बायकोने आपल्या सोबत आणलो हा. वाटेत तिला सांगत समजावत आणलं पाटील हा. साहेब. ती बाजारला जायला तयार आहे पाटील साहेब. हो. मी इकडून पाठवतो तुम्ही तिकडून पाठवा शाबास, शाबास. दोघी नाही बाजारला जाऊ द्या हो. आणि आपण त्या हॉटेलात जाऊन चहा घेऊन टाकू. ठीक आहे. राधा काय हो अगं बघ आपल्या घरी कोण आलं? कोण आले गोपिकाबाई आल्या भैया गोपिका आली आणि तिला घेऊन तुला बाजारला जायचं आहे. तिला घेऊन बाजारला काय? ती नाही आली तर त्या मावशीला घेऊन जा. ती चंद्रकला मावशी हो. तीही नाही आली तर मग? मी बाजारला मुली जाणार आहे समजलं तू फेकाड बायको आहेस मला माहिती आहे. घरातले लाईट गेले का बाहेर घेऊन पडतेस. मला अंधाराची लई भीती वाटते हो एकटं जायचं नाही. कोणी जर नाही आलं ना अगं मी तुझ्याबरोबर सुद्धा पक्क पक्क या वचन या वचन आता माझं लवकर निघा. चला बाई माझा धंदा गया दुधाचा काही क्षणापूर्वी मी नवऱ्यासोबत उगाच सुजकेंडी घातली बाजारला जाणार नाही म्हणून पण बाजारला गेले नाही तर खाण्याची वांगे येतील त्यापेक्षा बाजारला गेलेलीच बरं. मी अशी करते मी गोपिकेच्या घराकडे जाते साग घेते आणि नंतर जाते. चाल बाई ज्या धंद्यावर आपलं पोट पाणी आहे त्याला ते करून कसं चालणार अशी करते राधाताईकडे जाते तिची साथ घेते आणि बाजारला जाते. राधे राधे मला वाटतं बाजारला नाही गेली तू आज. नाही गेली गो राधाताई. अगं आज आपल्या गावाला जलसा मंडई त्या निमित्ताने हे एवढे पाहुणे आले त्यांचं पाहुण करत बसले आणि उशीर झाला गं या खादाड्यांचं जे कारण तुझं तेच माझे कारण बघ काय सांगते पण गेल्याबद्दल जमणार नाही हो नाही ग चल झाला तर हवं सगळ्या गौरवी निघून गेल्या आपण दोघी चल एकीमेकीला साथ देऊ आणि निघून जाऊ आपण. मावशी तर नाहीच ना आता पण जायचं म्हटलं की वाटेत तू कानाच की ना गाडवा हो ग बाई दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही टपकून बसतोय त्याची तर लई भीती वाटते मला पण वेळ लावलं का त्यांना आपल्याला अगदी खोडं केल्यागत वाटते हो
हे पोरीवा काजी आणि हो तुम्ही कुठं चालल्या बाजार आला कुठल्या बाजारात चालल्या दही दूध विकायला म्हशी गायचं का गाई म्हशीचं चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमचा हा पोटभराचा धंदा आहे हो नाही का जी. कुठे कुठं दही विकता तुम्ही गावोगावी शहरोशहरी खेडोपाडी हा गरीबांच्या घरी तर मोठ्या मोठ्या साहेबांच्या बिल्डिंग मध्ये आम्ही अरे गेलो. बापरे हो सगळ्याकडे जातात हो ना बाई, बाई, जसं म्हशी गायचं दही दूध आहे असंच तुम्हाला जर मी ना दुसरं दही दूध विकायला सांगितलं तर तुम्ही विकाल का तो फायद्याचा जर असेल ना तर आम्ही नक्कीच विकू माझ्याच नाही या सगळ्याच्या फायद्यात आहे. सर्वांच्या फायद्यात. आणि त्या दह्या दुधापासून सगळे लोक सुधारले अगं बाई ज्ञानीवंत बनले हो असं ते दही दूध आहे सांगताय का विकाल ना तुम्ही नक्कीच विकू हो, आम्ही. ऐक, ऐक. सांग. तू नवीन युगाची राधा अगं तू नवीन युगाची राधा चालली रस्त्यानं आणि नगर शहर गाव गाव नगर शहर गाव हॅलो 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 बाई काय ते? जसं म्हशी गायचं दही दूध आहे असं ज्ञानाचं दही दूध आहे आणि ज्ञान कुठून तयार झालं हे ज्ञान देवा धर्मापासून आहे पण हे ऋषी मुनीला तयार केलं अगोदरचं ज्ञान पाली भाषेत संस्कृत भाषेत अनेक भाषामध्ये होतं हो ना लोकांना समजत नव्हतं म्हणून त्याचं रूपांतर हिंदी मध्ये केलं आणि मराठी मध्ये केलं कोण केलं या संत लोक आहेत संत लोक आहेत हा? तेव्हा लोकांना समजायला लागलं तर ते दैदूत कसं मी सांगतो ऐकून घ्या. ज्ञानबोधाचे बनवून तुझा संत महात्माने केले शुद्ध हो, संत महात्माने केले शुद्ध, संत महात्माने केले शुद्ध. देश जागृत करण्याकरता त्या महामानवाने पाडले गुण, महामानवाने पाडले गुण, महामानवाने पाडले गुण. ज्ञानबोधाचे बनवून तुझं ज्ञान आणि बोध ज्ञानबोधाचे बनवून तुझं संत महंताने केले शुद्ध शुद्ध म्हणजे त्याचं रूपांतर हिंदीमध्ये मराठीमध्ये कशा करता देश जागृत करण्याकरता त्या महामानवाने पाजली खोल बाई तुकडोजी महाराजाला ज्ञान दिलं पैसे घेतले तुकाराम महाराजांना ज्ञान दिलं पैसे घेतले गाडगे महाराजांना पैसे घेतले नाही अगं देश जागृत केला आणि मोठ्या कष्टानं अगं देश जागृत केला आणि मोठ्या कष्टानं नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यानं नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यानं चालली रस्त्यानं चालली रस्त्यानं हो नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यानं नगर शहर गाव गाव वस्त्या वस्त्यानं नवीन युगातली लढा चालली रस्त्यानं
हे तोंडाची चवी आहे. खाणं काही वाईट नाही हे चवी आहे. पण बाई हे ज्ञानाच्या दह्यानं सगळ्याचं कल्याण होईल. दही विका मानव कल्याणी, दही विका मानव कल्याणी, शुद्ध विचाराचे मंथन करू. मनात वाईट विचार नाही पाहिजे. दही विका मानव कल्याणी, शुद्ध विचाराचे मंथन करून विकास गंगेचं मिळवून पाणी आणि एकात्मतेच ताकानी लोट. एकात्मता झाली म्हणजे वादविवाद मिटला, झाला. गाव एक झाला. पण आम्हाला एकात्मतेची जरूर आहे का? मी का म्हणतो पैसे घ्यायचा नाही. लोकांना शिकवायचा, ज्ञान द्यायचं आहे तर पैसे नाही घ्यायचे. आपण ज्ञानाच्या बाजारात आणि विकास असत्यानं, ज्ञानाच्या बाजारात आणि विकास असत्यानं आणि नगरच्या या ज्ञानाच्या दह्या दुधाची ओळख कोण केली? कोण बरं? अगोदर अंग्रेजाचा काळ होता. गांधींचं म्हणणं काय होतं? म्हणून आम्हाला शांती पाहिजे. प्रतिस्पर्धी साहेब दुधाची भाऊ तयारीत असावं. 5 मिनिट करा. तर गांधीजीला वाटलं आम्हाला शांती पाहिजे, शांतीला स्वराज्य घेऊ. पण गौतम बुद्धाला काय वाटत होतं? आम्हाला अहिंसा पाहिजे, हिंसा नको, मी लढाई करणार नाही. गौतम बुद्धांना म्हटलं. बाबासाहेबांना काय म्हटलं? आम्हाला लोकशाही पाहिजे, आम्हाला हुकुमशाही पाहिजे नाही. म्हणून गांधीजीची कन्या शांताबाई, गांधीजीची कन्या शांताबाई, गौतम बुद्धाची अहिंसाताई, बाबासाहेबाची लोकशाही आणि तुमची आमची भारत माता आहे. अरे सगळे आपण भारत मातेचे लेकरं आहोत, मग झगडा भांडण खून खच्चर कशाला करतो? नको असं सांगायचं. ऐकू सुंदर आहे. पण काय करते बाई, या भ्रष्टाचारी लोकांनी समा सत्यानाश केला या भारतात. सत्यानाश. मने मोरेश्वर नाश केला या देश भ्रष्टानं, मने मोरेश्वर नाश केला या देश भ्रष्टानं. आणि नगर शहर गाव
Thank you.